सिंड्रेला नावाची एक सुंदर मुलगी जी आपल्या वडिलांसोबत खूप आनंदी असते, पण लहानपणीच तिच्या आई वारल्यामुळे तिच्या वडिलांनी दुसरं लग्न केलेलं असतं आणि तिच्या 2 सावत्र बहिणी पण असतात. तिचे वडील कामानिमित्त बाहेरगावी निघून जातात. तसं सावत्र आई आणि बहिणी तिला खूप त्रास देऊन छळतात. बिचारीला तळघरात राहायला जागा देतात, पण ती तिथल्या उंदरांना तिचे मित्र बनवते. हळूहळू सगळे तिचे चिमण्या, ससे सगळे तिचे मित्र बनतात. तिकडे राजा आणि राणी त्यांच्या राजकुमारच्या लग्नाची बोलणी करत असतात. तेवढ्यात राजा आदेश देतो आणि सोल्जरला गावात पाठवतो. तो सगळ्यांना आनंदाची बातमी देतो की आता मस्त जल्लोष होणार आहे, तुम्ही सगळे पार्टीला या. म्हणून सिंड्रेलाच्या बहिणी खुश होतात, पण ती नाराज होऊन तिच्या रूममध्ये निघून जाते आणि स्वप्न बघू लागते. पण तेवढ्यात तिथे सुंदर अशी परी प्रकट होते. सिंड्रेलाला खूप आश्चर्य वाटतं आणि ती खूप खुश देखील होते. परी म्हणते, तू नाराज होऊ नको, तू सुद्धा त्या पार्टीला जाणार आणि राजकुमारचं मन जिंकणार. म्हणून ती तिला तिच्या घराच्या बाहेर घेऊन जाते आणि भोपळ्याची तिला सुंदर गाडी करून देते. तिच्या उंदरांना घोडे बनवून देते. सिंड्रेला सगळं आश्चर्याने बघतच असते. नंतर ते पक्ष्यांचे सोल्जर बनतात आणि पुन्हा परी तिच्या जादूने तिला सुंदर ड्रेस परिधान करून देते आणि त्यात तिचे एक आकर्षक काचेचे बूट तिला देते. त्याने सिंड्रेला खूप खुश होते. जादू मात्र रात्री 12पर्यंतच असते. सिंड्रेला राजमहालाकडे रवाना होते. जशी ती राजमहालामध्ये पोहोचते, तिथे मस्त डान्स चाललेला असतो. सिंड्रेला राजकुमारला बघून तीसुद्धा डान्स करायला लागते. दोघांमध्ये छान डान्स होतो. दोघं एकमेकांमध्ये छान गुंग होतात, मग्न होतात. राजकुमार तिथे सिंड्रेलाच्या प्रेमात पडतो. बघता बघता रात्रीचे 12 वाजतात. सिंड्रेलाला आठवतं की माझी जादू आता संपणार, म्हणून ती अशीच धावत सुटते. राजकुमार खूप हैराण होतो. तोही तिच्या मागे धावतो की सिंड्रेला तू कुठे चालली आहेस. त्या धावपळीत तिचा बूट तिथे पडतो आणि ती तसाच सोडून पुढे धावते. राजकुमारला खूप आश्चर्य वाटतं, सिंड्रेला अशी का करते. आणि थोडीशी पुढे जाता तिची जादू संपते. ती नाराज होते आणि नाराज होऊन ती आणि तिचे सगळे मित्र घराकडे निघतात. राजकुमार मात्र खूप हैराण असतो आणि तो त्याच्या सोल्जर्सला सांगतो, प्रत्येक घरी जाऊन तुम्ही बूट घालून बघा आणि कोण आहे ती सिंड्रेला तिला घेऊन या. सोल्जर पहिले नेमके सिंड्रेलाच्या घरी पोहोचतात आणि बहिणी खूप प्रयत्न करतात बूट घालण्याचा, पण त्यांना होत नाही. तेवढ्या सिंड्रेलालाही सांगतात सोल्जर्स की तू परिधान करून बघ. आणि सिंड्रेला स्टूलवर जाऊन बसते आणि बूट परिधान करते, तर तो तिच्या पायात फिट होतो आणि एक जादू तिथे निर्माण होतो. सोल्जरला लगेच लक्षात येतं आणि ते सिंड्रेलाला नमन करतात. सिंड्रेला सांगते की हो मीच येते आणि सिंड्रेला पुन्हा तिच्या सुंदर वेशामध्ये राजघराण्यात पोहोचते. राजकुमार तिची वाटच बघत असतो. दोघांचं खूप थाटामाटात लग्न होतं आणि दोघे एकमेकांसोबत आनंदाने राजमहालामध्ये राहतात.